पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. जागतिक घडामोडींचा सोन्या चांदीच्या भावावर परिणाम पाहायला मिळतोय. सोन्या चांदीचे भाव कमी झाल्यानं लग्न सराईसाठी सोना खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय. गुंतवणूकदारांची चिंता मात्र वाढली आहे. सोने चांदीच्या भावात महाभूकंप. 6 महिन्यात पहिल्यांदाच इतकी मोठी घसरण. भाव पाहताच बाजारात प्रचंड गर्दी. सोन्याचा भाव कोसळला. सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी. सलग 4 दिवसांपासून सोने चांदी खाली येत होती, पण आजची ही घसरण आहे ती पाहून अक्षरशः सोने विकणाऱ्याची देखील पायाखालची जमीनच सरकली. आजच्या भावात इतकी घसरण झाली आहे की लोक सोनं खरेदी नाही तर मोडायला गर्दी करू लागले आहे. जळगाव, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई या सर्व ठिकाणी सध्या एक वेगळं चित्र पाहायला मिळतंय. बाजारात सोनं खरेदी करणाऱ्यापेक्षा आपल्याकडून जुनं सोनं मोडण्याची म्हणजेच विकण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे. सोन्याचा भाव इतका खाली आलाय की जो जर अजून घसरला तर आपलं मोठं नुकसान होईल अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे. आणि मित्रांनो, तुमचा विश्वास बसणार नाही, आज सकाळी जेव्हा चांदीचा नवा दर समोर आला तेव्हा चांदीच्या भावात थेट 41,000 रुपयांचा फरक पाहायला मिळाला. हा आकडा पाहून सुरुवातीला कोणालाच विश्वास बसत नव्हता, पण त्यानंतर जेव्हा सोन्याचे अधिकृत भाव जाहीर झाले तेव्हा ग्राहक अक्षरशः आनंदाने नाचू लागले. गेल्या सलग 4 दिवसांपासून सोन्याचे भाव पडत होते, पण आज 5व्या दिवशी सोन्याच्या भावाने घसरणीने सगळे जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहे. पण त्यातच आता थेट दिल्लीमधून एक अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. सरकारने घेतलेला एक धडाकेबाज निर्णयामुळे पुढील 24 तासामध्ये सोन्या चांदीच्या बाजारात आणखी एक भयानक उलटपालट होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आजच्या आज भाव पाहून घाईघाईत सोनं खरेदी करायला जात असाल तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. असा कोणता निर्णय सरकारने घेतलाय आणि पुढील 24 तास सोन्या चांदीसाठी का अत्यंत महत्त्वाचे आहेत, नेमकं काय घडणार आहे हे संपूर्ण पुराव्यासहित सांगण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे. पुढच्या 24 तासात सोन्या चांदीचे भाव कसे बदलणार याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार. एवढंच नाही तर 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा अगदी ताजा भाव देखील तुम्हाला पुढच्या 1 मिनिटाच्या आत समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो तुम्हाला इतर कोणी सांगणार नाही. गेल्या 4 दिवसांपासून सोन्याचे भाव सतत पडताय. ज्या लोकांना काल घाईघाईत सोनं खरेदी केलं त्यात आज खूप मोठं नुकसान झालंय. आता विचार करा, जर तुम्ही आज भाव कमी झाला म्हणून खरेदी करायला गेलात आणि उद्या भाव अजून खाली गेला तर तुमचं नुकसानही होऊ शकतं. मग अशा वेळी तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी थेट 100 आणि मोठ्या सोनारांशी चर्चा केली. त्यापैकी 50 अनुभवी सोनारांनी एक अशी गुप्त बातमी दिली आहे जी जर तुम्हाला समजली तर आयुष्याचं सोनं खरेदी करताना तुमचा कधीच तोटा होणार नाही. त्यांनी फक्त 3 महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहे. जे 3 मुद्दे ज्याला माहिती असतील त्यांना सोने खरेदी करताना कधीच कसंही नुकसान होऊ शकत नाही. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त सोन्या आणि चांदीचे ताजे भावच पाहणार नाही आहोत, तर सर्फा बाजारातील ती अत्यंत महत्त्वाची गुपित देखील उघड करणार आहेत. ते 3 मुद्दे नेमके कोणते आहेत ज्यांच्यावर हा सगळा भाव ठरतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या धोंड्याच्या महिन्यात, अधिक महिन्यात जर तुम्हाला सोनं किंवा चांदी खरेदी करायची असली तर ती नेमकं कधी करावी, आजच दुकानात जावं, उद्या जावं की अजून काही दिवसांची वाट पाहावी. सोनं खरेदीच्या बाबतीतील एवढी गुप्त आणि महत्त्वाची माहिती देणारा संपूर्ण इंटरनेटवरचा हा पहिला व्हिडिओ आहे. त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर तुमचं लाखो रुपयांचं नुकसान होणार हे अगदी 100% निश्चित आहे. म्हणून स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर सगळ्यात आधी आपण आजचे ताजे भाव काय आहेत ते जाणून घेऊयात आणि त्यानंतर 100% तज्ज्ञ सोनारांनी नक्की काय गुपित सांगितलंय त्याचा मोठा उलगडा करूयात. आता नीट लक्ष देऊन बघा, काल चांदीचा भाव काय चालू होता. कालच्या चांदीचा रेट जर आपण पाहिला तर तो 2,250 रुपये प्रति ग्रॅम इतका होता. हा कालचा रेट नीट डोक्यात ठेवा. 250 रुपये प्रति ग्रॅम म्हणजे 100 ग्रॅमसाठी 2,500 रुपये आणि थेट 1 किलो चांदीसाठी 2,50,000 रुपये हा तर कालचा भाव झाला. पण बघा, परवाच्या दिवशी हाच भाव तब्बल 5,000 रुपयांनी वाढलेला होता आणि त्याच्या आदल्या दिवशी तो आणखी 5,000 वर होता. म्हणजेच काय तर गेल्या 2 दिवसात रोज चांदी किलोमागे 5-5 हजार रुपयांची खाली घसरत चालली आहे. आता तुमच्या मनात येईल की हे जुनं काय सांगताय, आधी नवीन काय ते आजचा ताजा भाव काय आहे. आजचा ताजा भाव सांगण्यापूर्वी हाच मुद्दा नीट समजून घ्या, कारण नेमकी इथेच लोकांची मोठी घोडचूक होते. सोन्याच्या बाबतीत सुद्धा 99% सामान्य लोक नेहमी हीच एक मोठी चूक करतात.
लोक काय करतात, फक्त आजचा ताजा भाव बघतात, मनात भीती धरतात की भाव अजून वाढेल की काय, आणि पळतं सोनं किंवा चांदी खरेदी करायला दुकानात जातात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अजूनही धोंड्याचा महिना अधिक महिना संपलेला नाही. अजून त्यांना चांगला वेळ आहे. मग या वेळेचा तुम्ही कसा वापर करायचा? गडबडीत जाऊन लगेच आजच खरेदी करायचं यायचं की थोडं कळू सोनं थांबायचं? हा मुद्दा नीट लक्षात घ्या, कारण तज्ज्ञ सोनारांनी जी अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे ती 99% लोकांना अजिबात माहीत नसते. फक्त आजचा ताजा भाव पाहून आणि मनात भीती धरून घाईघाईने दुकानात जाणं हीच तुमची सर्वात मोठी घोडचूक ठरू शकते. बाजाराचा कल समजून न घेता केलेली ही घाई भविष्यात तुमचं खूप मोठं नुकसान करू शकते. उदाहरणादाखल सांगायचं आहे की जर अवघ्या 8 ते 10 दिवसापूर्वी चांदीचा भाव थेट 3 लाख रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचला होता, तर तो आत्ता घसरून 2,38,000 ते 2.5 लाख रुपयांच्या आसपास आला आहे. म्हणजेच काय, तर अवघ्या काही दिवसात चांदीमध्ये किलोमागे तब्बल 50,000 रुपयांची अव्ययवाढ घसरण झालेली आहे. आता इथे दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, जरी ग्राहकांना कमी प्रमाणात खरेदी करायची असली तरी जेव्हा दुकानात जातात तेव्हा नवनवीन डिझाईनच्या मोहात पडतात आणि बजेट किंवा वजनपेक्षा जास्त खरेदी करून बसतात. अशा वेळी भावातील हा मोठा फरक तुम्हाला मोठा आर्थिक फटका देऊ शकतो. त्यातच आता एक आणखी मोठी बातमी आहे की जी रिझर्व्ह बँकेने आपल्या तिजोरीतील सोनं विकायला सुरुवात केल्यामुळे आगामी काळात हे भाव आणखी किती खाली घसरतील याचा अंदाज लावणं सध्या खूप कठीण झालं आहे. म्हणूनच ऐन अडचणीच्या काळात सोन्याचा उपयोग वापरताना मिळून तुमचा फायदा व्हावा यासाठी तज्ज्ञ सराफांनी ग्राहकांना 3 मुख्य नियम समजावून घेण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. तर त्यातला पहिला नियम आहे बाजारातील मागणी आणि पुरवठा. सध्या बाजारात एक वेगळाच ट्रेंड सुरू आहे. लोकांना नवीन पैशाची खरेदी करण्याऐवजी घरातील जुने सोने मोडणीचे आणि नवीन दागिने घडवून घेत आहेत. यामुळे बाजारात सोन्याचा पुरवठा खूप वाढला आहे, पण नवीन मागणी घटली आहे. आणि आता हाच नियम आहे की जेव्हा मागणी कमी होते तेव्हा भाव आपोआप खाली येतात. दुसरा नियम आंतरराष्ट्रीय डॉलरचा दर आणि सोन्याचा संबंध एकमेकांना अगदी उलट असतो. म्हणजेच जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत होतो तेव्हा सोन्याचे भाव घसरतात आणि जेव्हा डॉलर कमजोर होतो तेव्हा सोन्याचे भाव लगेच वर्धेल म्हणजेच महाग होतात. तिसरा नियम जागतिक घडामोडी आणि युद्धजन्य परिस्थिती. हा नियम सगळ्यात महत्त्वाचा आहे. जगात कुठेही 2 देशांमध्ये युद्ध किंवा तणाव निर्माण झाला की लोक इतर गोष्टीऐवजी सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक करायला धावतात. त्यामुळे सुरुवातीला सोन्याचे भाव थेट गगनाला भिडतात आणि परिस्थिती मिळाली की भाव पुन्हा खाली येतात. मात्र नंतर मोठे व्यापारी आपला नफा कमविण्यासाठी प्रॉफिट बुकिंग करतात आणि पटापट सोने विकायला सुरुवात करतात, ज्याच्यामुळे सोन्याचे भाव अचानक पुन्हा जमिनीवर कोसळतात. म्हणूनच ग्राहकांनी या 3 नियमाचा नीट अभ्यास करून घाई गडबडीत खरेदी करण्याऐवजी जर थोडा संयम बाळगला तर सोन्या चांदीच्या खरेदीत त्याचा 100% फायदाच होईल. चला तर आता वळूयात आपल्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ज्याची तुम्ही आणि सगळेजण वाट पाहत आहात. जाणून घेऊया की आजचे ताजे भाव नेमके काय आहेत, चांदीचा भाव नेमकं किती रुपयांवर आलाय आणि सोन्याच्या भावात कशी घसरण झाली आहे. सोन्याचे साधारणपणे 4 ते 5 ग्रेड्स असतात. यामध्ये 14 कॅरेट, 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट 2 ग्रेड्स. यामध्ये एक 24 कॅरेट 99.50% शुद्धतेचं असतं आणि दुसरं 24 कॅरेट 99.99% शुद्धतेचं असतं. सगळ्यात आधी आजच्या चांदीचा भाव आपण पाहूयात. तर आज चांदीचा रेट 221 रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच 100 ग्रॅम चांदी आता 2,210 रुपयांना मिळते आणि 1 किलो चांदीचा भाव थेट 2,21,000 रुपयावर आला आहे. आता चांदीनंतर वळूयात सोन्याच्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे, कारण गेल्या 2-3 दिवसांपासून सोन्याच्या भावात प्रचंड आणि ऐतिहासिक घसरण पाहायला मिळत आहे. आजची घसरण खरोखरच खूप विचित्र आणि धक्कादायक आहे. सगळ्यात आधी 18 कॅरेट सोन्याचा आजचा भाव पाहूयात. 18 कॅरेट सोन्याचा दर आज थेट 10,928 रुपये प्रति ग्रॅमवर आला आहे. म्हणजेच 1 तोळा सोन्यासाठी हा भाव 1,09,280 रुपये इतका चालू आहे. अर्थात 18 कॅरेटचे दागिने सहसा बनवले जात नाहीत. दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. पण या 22 कॅरेट सोन्याचा पूर्णपणे भाव 24 कॅरेट सोन्यावर ठरत असतो. या 24 कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये 2 प्रकार येतात. पहिला प्रकार म्हणजे 99.50% शुद्धतेचं सोनं, ज्या आजच्या तोळ्याचा भाव 1,00,000 रुपये 40,1700 रुपये झाला आहे. म्हणजेच प्रति ग्रॅम हा दर 14,070 रुपये आहे. आता यातील दुसरा प्रकार म्हणजे
100% शुद्ध सोनं म्हणजेच 99.99% शुद्धतेचं 24 कॅरेटचं सोनं आता याचा आजचा भाव थेट 1,41,000 रुपये प्रति तोळा झाला आहे. म्हणजेच 1 ग्रामसाठी तुम्हाला 14,100 रुपये मोजावे लागत आहेत. आता या सगळ्यावरून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो आहे की मग आपण जे दागिने खरेदी करतो त्या 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय आहे. मित्रांनो, 22 कॅरेट सोनं आजच्या दरात एकूण जर तुम्हाला खरंच आश्चर्याचा धोका बसेल, कारण इतिहासात पहिल्यांदाच 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,30,000 खाली घसरला आहे. आज हा भाव थेट 1,29,720 रुपये प्रति तोळा एवढा झाला आहे की म्हणजेच 1 ग्रामसाठी 22 कॅरेट सोन्याचा रेट आता 12,972 रुपये इतका झाला आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे जे भाव आपण पाहिले यामध्ये 3% GST वेगळा ॲड होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला या भावात दुकानात सोनं खरेदी करता येईल. साधारणपणे हे 24 कॅरेट सोनं काही दिवसापूर्वी तब्बल 1,60,000 रुपयावर गेलं होतं, जे आज घसरून थेट 1,41,000 रुपयावर आलंय. म्हणजे सोन्याच्या भावात तब्बल 19,000 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. अर्थात हा बदल एका रात्रीत झालेला नाही, तर गेल्या 15 दिवसात थोडं थोडं करणं सोनं इतकं खाली आलं नाही आहे. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की मग सोनं खरेदी करणाऱ्यांची हीच योग्य वेळ आहे का? तर तज्ज्ञ सोनारांना एक गणिती अंदाज नीट समजून घ्या. सोन्याची खालची पातळी 10 लाख ते 1,20,000 रुपये आणि वरची पातळी 1,50,000 ते 1,60,000 रुपये. सराफा बाजारातील जाणकारांच्या मते जेव्हा सोन्याचा भाव खालच्या पातळीवर म्हणजेच 1,20,000च्या आसपास येतो तो खरेदीसाठी उत्तम काळ मानला जातो आणि जेव्हा भाव 1,50,000 वर जातो तो सोनं विकण्याचा काळ असतो. आता सध्या भाव 1,41,000 आसपास आला आहे. पण प्रश्न असा आहे की या चालू 2026 वर्षात सोन्याचा भाव याहूनही खाली घसरणार का? तो 1,00,000 रुपये खालच्या पातळीवर स्पर्श करणार का? आणि हा सध्याचा योग्य बाईंग पॉईंट आहे का? यावर तुमचं काय निरीक्षण आहे? तुम्हाला काय वाटलं? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच आपल्या OMT इन्फॉर्मेशन टी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.